भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मालुटला येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांचे गावातील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने तेथील जागरूक नागरिक, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन पंचायत समिती साकोली तसेच प्रसार माध्यमांकडे गावातील समस्यांचा पाढाच वाचला व वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले। यामध्ये काही भागातील रस्त्यावरील विजेच्या खांबाला लागलेले दिवे बंद अवस्थेत, गावाचे चौकातील पिण्याच्या पाण्याचा हातपंप गावातीलच नागरिकांनी रेतीचा ढिगारा टाकून झाकून टाकला, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्राचे प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूला 3 ते 4 महिन्यांपासून खड्डे खोदून ठेवल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे। अंगणवाडी केंद्रात विजेची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी, सेविका आणि मदतनीस यांना अंधाराचा व गरमीचा सामना करावा लागतो। मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी यांना वारंवार सांगून सुद्धा गावाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे क्षेत्राचे वरिष्ठ पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि नियमानुसार ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। आपण काय सांगणार? मी ह्या गावाच्या समस्या सांगणार। मी लक्ष्मण फुलचंद बिसे। ह्या गावाच्या समस्या म्हणजे अशी आहे की 6 महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद आहे। याकरिता मी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सरपंच बाडीकडे वारंवार जाऊन सारी तक्रार दिलो आणि तक्रार दिल्याच्या नंतर त्यांना सुद्धा हा दुर्लक्ष केला। आणि दुसरी गोष्ट, नोव्हेंबर महिन्यामध्ये शारदा दुर्गा मानतात त्या ठिकाणची जे बोरवेल आहे, कधी कधी 2 महिना लाईट नसल्याच्या नंतर किंवा 2 तास लाईट नसल्याच्या नंतर त्या बोरवेलचा पाणी पूर्ण चौकामध्ये उपयोग होत होता, तो आता 9व्या महिन्यापासून बंद आहे। हे कोणी केलेलं आहे बंद? ही ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा दुर्लक्ष आहे। नाही, हे बंद कोणी केलेलं आहे? बंद म्हणजे ग्रामपंचायतने। ही म्हणजे पुष्पराज टेंबरे यांनी आपल्या घराचा मटेरियल त्या बोरवेलच्या ठिकाणी टाकून सेरी ते बोरवेल बंद केलं आहे। ह्याकरिता ग्रामपंचायतने ते दुर्लक्ष ठेवून ते साफसफाई। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।